या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करत आहे रोज कर्व्स. रोज कर्व्स आर द पार्ट ऑफ पोलार कर्व्स, बट त्यांचं जे आयडेंटिटी आहे ती एका टिपिकल फॉर्मॅट मध्ये आहे. तो फॉर्मॅट जर का आला तर तो क्वेश्चन रोज कर्व्हचा आहे असं लक्षात ठेवायचंय. रोज कर्व्हच्या क्वेश्चन मध्ये आर आणि थिटाच असतात जे पोलार मध्ये असतात, पण हे जे स्पेसिफिक टाइप मध्ये आहेत, हा जेव्हा टाइप येतो तेव्हा आपल्याला समजलं पाहिजे की हा रोज कर्व्हचा क्वेश्चन आहे. असा असणार आर इज इक्वल टू ए कॉस किंवा साइन 2 थिटा जिथे आहे तिथं एन थिटा. सो असा जर क्वेश्चन आला किंवा एन कॅन बी एनी नंबर 1 2 3 4 5 एनी नंबर, असा जर क्वेश्चन येत असेल तर आपण या टाइपच्या क्वेश्चनला म्हणणार आहोत रोज कर्व. या टाइपच्या क्वेश्चनला आपण म्हणणार आहोत रोज कर्व. रोज कर्वचे रूल्स खूप जास्त इझी आहेत. Step number 1 is to find symmetry. Put theta is equal to minus theta and equation remains same. Curve is symmetrical about initial line. हा स्टेप ही रूल फक्त आणि फक्त कोसाइन वाल्या क्वेश्चन साठी यूज करायची. आणि थिटाला मायनस थिटा लिहा, आर ला मायनस आर लिहा. इफ इक्वेशन रिमेन सेम, कमेंट कर्व इज सिमेट्रिकल टू थिटा इज इक्वल टू पाय बाय 2. हा वाली स्टेप यूज करायचे फक्त साइनच्या क्वेश्चनला. सो आपल्या डोक्यामध्ये सेपरेशन करून ठेवा. कॉसचा क्वेश्चन आला की रूल नंबर 1, साइनचा क्वेश्चन आला की रूल नंबर 2. स्टेप 2 इज नंबर ऑफ लूप्स. तो जो एन होता ना एन, तो एन ऑड आहे का इवन आहे याच्यावरती तुमचे लूप्स ठरणार आहेत. जर का एन ऑड असेल तर लूप्स असणार आहेत जेवढा एन आहे तेवढा. फॉर एक्झाम्पल 3 असेल तर लूप्स असतील 3, 5 असेल तर लूप्स असतील 5. पण जर का एन इवन असेल तर लूप्स असणार आहेत दुप्पट. 2 चे 4, 4 चे 8, 6 चे 12. ओके. स्टेप 3 टँजंट. ही ती सेम स्टेप आहे जी आपण पोलार मध्ये यूज केलेली आहे. आर ला 0 पुट करायचंय आणि थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची. फाइंड फाय ही सुद्धा स्टेप तीच आहे जी आपण पोलार मध्ये यूज केलेली आहे. सगळ्यात पहिले डी थिटा बाय डी आर काढायचं, आर ने मल्टिप्लाय करायचं आणि आपल्याला फाय फाइंड करायचं आहे. टेबल प्रिपेअर करायचे आपल्याला. टेबल तेच आहे जे आपण पोलार मध्ये यूज केलं होतं, बट इथे टेबल प्रिपेअर करताना तुम्हाला एन वर लक्ष द्यायचंय. कशावर एन लक्ष द्यायचंय? एन वर. समजा तुमचा एन 2 असेल तर थिटाच्या व्हॅल्यूज कशा व्हॅरी होणार आहेत बघा. 0, पाय बाय 4, 2 पाय बाय 4, 3 पाय बाय 4 असं कुठपर्यंत करायचंय? 8 पाय बाय 4 पर्यंत. एन ची व्हॅल्यू 3 असेल तर हा तुमच्या थिटाच्या व्हॅल्यूज आहेत आणि एन ची व्हॅल्यू 5 असेल तर या तुमच्या थिटाच्या व्हॅल्यूज आहेत. सो अशी ही कन्सेप्ट ही तुम्हाला यूज करायची टेबल प्रिपेअर करायला, डिपेंड्स ऑन द थिटा. हे दोन एक्स्ट्रा फॉर्म्युले आहेत. साइन इनवर्स 0 ची व्हॅल्यू आणि कॉस इनवर्स 0 ची व्हॅल्यू तुम्हाला पाठ पाहिजे. साइन इनवर्स 0 असतो 0, पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय अँड सो ऑन. आणि कॉस इनवर्स 0 असतो पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2 आणि 7 पाय बाय 2. सो आपण क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन मध्ये बघता बघता सगळे स्टेप्स शिकून घेऊया. स्टेप नंबर 1 होती बघा सिमेट्री. सिमेट्री साठी कोसाइन साठी बघाल तर तुम्हाला फक्त थिटाला मायनस थिटा पुट करायचा आहे. फॉर कोसाइन यू हॅव टू यूज रूल नंबर 1. तुम्हाला माहिती आहे की कॉसच्या आतला मायनस निघून जातो. इफ इक्वेशन रिमेन्स अनचेंज्ड then comment curve is symmetrical about initial line. Curve is symmetrical about initial line. सो कोसाइनचा कुठलाही क्वेश्चन आला तरी सिमेट्री बदलणार नाही. लूप्स लूप्स ठरणार आहे तुमच्या नंबरवर, एन वर. एन ची व्हॅल्यू 2 आहे. ऍज एन इज इक्वल टू 2 हा नंबर इवन असल्यामुळे तुमचे जे लूप्स आहेत ते दुप्पट असणार आहेत, जे असणार आहेत 4. बरोबर आहे. थर्ड पॉइंट इज टँजंट. टँजंट काढायसाठी आपण आर ला ठेवणार आहोत 0. आर ला जर मी 0 लिहिलं तर काय काय होणार आहे नीट ऑब्झर्व करा. ए तिकडे जाऊन 0 होऊन जाईल. कॉस इकडे येऊन कॉस इनवर्स होईल. सो तिकडे उरेल फक्त 2 थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 0.
टू थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स झिरोची मी व्हॅल्यूज लिहून दिल्या होत्या, त्या फिक्स व्हॅल्यूज आहेत. काय आहेत? π/2, 3π/2, 5π/2, 7π/2. सो या 2 नी जर का मी डिवाइड केलं तर थिटा मला मिळेल π/2 टू जा 4, 2 टू जा 4, 2 टू जा 4, 2 टू जा 4. So this is my tangents. These are my tangents. Step number 3. Step number 4 स्पेशल पॉइंटची स्टेप आहे. स्टेप करताना त्याच गोष्टी करायच्या आहेत. सगळ्यात पहिले डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, उलट करायचं आहे, आर ने मल्टिप्लाय करायचे. 3 स्टेप्स महत्वाच्या आहेत. डेरिव्हेटिव्ह काढा, dr बाय डी थिटा. ए तसाच कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन 2 थिटा इंटू 2. 2 असेल तर 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे, 3 असेल तर 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. स्टेप नंबर 2 याला उलट करा. स्टेप नंबर 3 दोन्ही साइडला आर ने मल्टिप्लाय करा. आर ने इथे आर ने मल्टिप्लाय केलं तर इथे ह्या आर ने मल्टिप्लाय करा. साइन 2 थिटा सॉरी. याचाच अर्थ असतो टॅन फाय. याचा अर्थ काय असतो? टॅन फाय. आर डी थिटा बाय डी आर. हे बघा, आर डी थिटा बाय डी आर इज नथिंग बट टॅन फाय. आणि इथे ए ए कॅन्सल, उरेल 1/-2 आणि कॉस अपॉन साइन असतो टॅन 2 थिटा. सॉरी, कॉस अपॉन साइन आहे ना, कॉस अपॉन साइन असतो कॉट 2 थिटा. कॉस अपॉन साइन काय असतो? कॉट. या कॉटला टॅन करण्यासाठी ही फॉर्म्युला यूज करायचा आहे. मायनस कॉटला टॅन करण्यासाठी तुम्हाला फक्त पुढे π/2 ऍड करावं लागतं. काय सांगतोय मी? मायनस कॉटला टॅन करण्यासाठी काय ऍड करावं लागतं? π/2. सो मायनस कॉटला टॅन करण्यासाठी काय ऍड करावं लागतं? π/2. व्हेरी इझी स्टेप. ओके. सो आपल्याला आता पुट करायचं आहे थिटा इज इक्वल टू 0 आणि फाय ची व्हॅल्यू काढायची. हा बघा, हा टॅन टॅन तर कॅन्सल होणार आहे. या 1/2 नी काही इफेक्ट होणार नाहीये, कारण 0 टाकल्यानंतर टॅन π/2 हा इन्फिनिटी असतो. इन्फिनिटीने 1/2 ला मल्टिप्लाय केल्यावर काहीही फरक पडत नाही. सो हा 1/2 कन्सिडर नाही केला तरी चालेल. एवढंच इमॅजिन करा, इथं फाय आहे, इथे जर का मी थिटाची व्हॅल्यू 0 लिहिली तर इथे उरेल काय? π/2. So it is a tangent at theta is equal to 0. सो तुम्हाला इतकंच लक्षात ठेवायचं, ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या फिक्स आहेत, कधीच बदलणार नाही आहेत. स्टेप नंबर 1 डेरिव्हेटिव्ह काढा. स्टेप नंबर 2 उलट करा. स्टेप नंबर 3 दोन्ही साइडला आर ने मल्टिप्लाय करा. स्टेप नंबर 4 कॉस अपॉन साइन ला कॉट लिहा. स्टेप नंबर 5 कॉटला टॅन लिहा. स्टेप नंबर 6 थिटा इज इक्वल टू 0 पुट केल्यावर इथे जे दिसतंय ती असेल तुमची फायची व्हॅल्यू. ओके. नेक्स्ट फिफ्थ स्टेप इज माय टेबल. टेबल असणार आहे थिटा आणि आर. बट सांगितलेल्या शॉर्टकट प्रमाणे ही गोष्ट लक्षात ठेवायची, माझी एन ची व्हॅल्यू 2 आहे. एन ची व्हॅल्यू जर का 2 असेल तर मला थिटा काय यूज करायचा आहे? 0, π/4, 2π/4, 3π/4 असं कुठपर्यंत करायचंय? 8π/4 पर्यंत. सो 0, π/4, 2π/4, 3π/4, 4π/4, 5π/4, 6π/4, 7π/4 आणि 8π/4 या माझ्या थिटाच्या व्हॅल्यूज आहेत. आता आर ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एकदा थिटाला 0 पुट करायचंय क्वेश्चन मध्ये. इथं मी 0 पुट केला थिटाला, तर 0 ने 2 ला मल्टिप्लाय केल्यावर 0 राहणार आहे. हा 0 झाला तर कॉस 0 किती असतो? 1. मग ह्याचं उत्तर झालं 1. 1 नी ए ला मल्टिप्लाय केल्यावर येईल ए. म्हणजे आर ची व्हॅल्यू काय येईल? आर ची व्हॅल्यू येईल ए. असं प्रत्येक अँगल तुम्हाला क्वेश्चन मध्ये पुट करून सॉल्व्ह करायचा आहे.
बट हे करणं खूप जास्त अवघड काम आहे, किचकट काम आहे, लेंदी काम आहे. सो आय विल गिव्ह अ सिंपल शॉर्टकट. ए नंतर प्रत्येक वेळेला 0 मायनस ए 0 ए 0 मायनस ए 0 ए हा सिक्वेन्स फॉलो करायचा. प्रत्येक नंबर नंतर 0 येणार, त्याच्यात मायनस येणार, 0 येणार, ए येणार, 0 येणार, मायनस येणार. हा सिक्वेन्स फॉलो कराल तर तुम्हाला कॅल्क्युलेटर फक्त पहिल्या ठिकाणी यूज करायची गरज पडेल. कॉस 0 1 असल्यामुळे उत्तर ए आलं, बाकी सगळ्या गोष्टी फिक्स. बस डन. प्लॉट करून टाकूया आपण हे सगळं. सो आता प्लॉट करण्यासाठी आपण यूज करूया पहिले पॉइंट्स. सगळे पॉइंट्स मॅच करून घेऊया. हे बघा मी हे ऑलरेडी ड्रॉ केलं होतं. याच्यामध्ये तुम्हाला किती तुकडे करायचे ते सांगतो. आता ह्या क्वेश्चन साठी एन ची व्हॅल्यू 2 आहे. मग प्रत्येक क्वाड्रंटचे 2 तुकडे करायचे. हा एक क्वाड्रंट असतो. याचे 2 तुकडे कसे करणार मी? एक लाईन मारून. सेम इकडे, सेम इकडे, सेम इकडे. चारही क्वाड्रंटचे 2-2 तुकडे कराल. तुमच्या टेबलच्या व्हॅल्यूज बरोबर इथे मॅच होतील. ओके. एन जर का 3 असेल तर मी फर्स्ट क्वाड्रंटचे किती तुकडे करणार? 3 तुकडे करणार. कशा किती लाईन्स मारणार? 2 लाईन मारणार. ते पुढच्या क्वेश्चन मध्ये बघूया. आता मला 2 तुकडे करायचे होते, मी एक लाईन मारली. 2 तुकडे का करायचे होते? कारण एन ची व्हॅल्यू 2 होती. ओके. चलो. 0 असताना माझी व्हॅल्यू ए आहे. π/4 ला 0. 2π/4 ला माझी व्हॅल्यू मायनस ए आहे. कुठलीही व्हॅल्यू निगेटिव्ह असतं म्हणजे माझ्या अपोजिट साईडला जाणं. 2π/4 ला माझी व्हॅल्यू मायनस ए असणं म्हणजे मी खाली जाणार. सो 2π/4 ला माझी व्हॅल्यू आहे मायनस ए. 3π/4 ला 0. 4π/4 ला ए. 5π/4 ला 0. 6π/4 ला मायनस ए. खालचं मायनस म्हणजे वरती. 7π/4 ला 0 आणि 8π/4 ला परत ए. सो माय डायग्राम इज क्लिअर. रेडी. फक्त प्लॉट करूया. बघा स्टार्ट करतोय 0 नी. मी या लाईनला का घासत आलो π/4 ला? कारण माझा टँजंट होता π/4. ओके. सो इतकं एवढं बघण्यापेक्षा एवढं लक्षात ठेवा, आजूबाजूच्या 2 लाईनला तुम्हाला घासत एक पेटल ड्रॉ करायचा की रोज कर्व. रोज कर्व मध्ये तुम्हाला पाकळ्या काढायच्या. पाकळ्या कोणाला घासत जाणार आहेत? तर बरोबर बाजूच्या 2 लाईनला. याला घासू द्या आणि याला घासत. सिमिलरली सो दिस इज माय कम्प्लीट रोज कर्व. नीट ऑब्झर्व करा. तर किती पेटल झाल्या? 4 पेटल झाल्या. जे इथे माझं मॅच झालं. सिमेट्रिकल टू काय होतं? इनिशियल लाईन. इनिशियल लाईन म्हणजे ही बघा. वर खाली सेम दिसतंय. येस. थर्ड. मी कोणाकोणाला घासत गेलोय? मी कोणाकोणाला घासत गेलोय? π/4, 3π/4, 5π/4 आणि 7π/4 ला घासत गेलोय. चेक करा. π/4 ला घासलंय, 3π/4 ला घासलंय, 5π/4 ला आणि 7 आपोआप झालं. आपण काय करायचं नाही, आपोआप होणार आहे. तुम्ही फक्त ड्रॉ करा. ओके. सो या गोष्टी सगळ्या ड्रॉ केल्यानंतर ही जी गोष्ट होती, थिटा 0 असताना माझा इन्सिडेंट अँगल π/2 आहे. म्हणजे काय? जेव्हा थिटा 0 आहे तेव्हा माझा जो इन्सिडेंट अँगल आहे ना तो 90 डिग्री आहे. 90 डिग्री. हे बघा. म्हणजे माझी पाकळी ही अशी पडणार आहे. अशी नाही पडली पाहिजे. ही जर रोज पेटल ड्रॉ करा तर दिस इज रॉंग. माझी पाकळी गोल पाहिजे. गोल. ना की अशी. ठीक आहे. म्हणून तो पॉइंट होता. पॉइंट नंबर 4 एकदा चेक करा तर. ओके. सो दिस इज द कंप्लीट रोज कर्व फॉर r इज इक्वल टू a cos 2 थिटा. सो आता आपण घेऊया r इज इक्वल टू a cos 3 थिटा. काहीच बदलणार नाहीये. फक्त नंबर ऑफ पेटल्स बदलणार आहेत. चेक करूया. फर्स्ट सिमेट्री. कॉस साठी सिमेट्री फिक्स असते. थिटाला मायनस थिटा पुट करायचं असतं. कॉसचा मायनस सेम राहतो, निघून जातो. सो कर्व इज सिमेट्रिकल टू इनिशियल लाइन. स्टेप नंबर 1 डन.
स्टेप नंबर 2 लूप्स. लूप्स काढण्यासाठी आपण काय बघतो? एन. एन 3 आहे, ऑड आहे. जर का लूप ऑड असतील तर लूप्स तेवढ्याच असतात जेवढं की एन असते, दुप्पट होत नाही. स्टेप 3 टँजेंट. टँजेंट साठी आपण आर किती पुट करणार आहे? 0. आर 0 पुट केला, ए तिकडे जाऊन 0 झाला, कॉस इकडे येऊन कॉस इनवर्स झाला. सो 3 थिटा उरला आणि आलं कॉस इनवर्स 0. सो 3 थिटा तसाच. कॉस इनवर्स ची 0 ची व्हॅल्यू पाठ करायला लावले मी. पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2, 7 पाय बाय 2. त्या व्हॅल्यूज आठवणीने पाठ करा. ओके. थिटा काय येईल मग? हा 3 प्रत्येकाला खाली जाईल ना. काय होईल? 3 2 जा 6, 3 पाय बाय 6, 5 पाय बाय 6, 7 पाय बाय 6. तुम्ही म्हणाल सर हा 3 2 जा 6 होतोय, करा कॅन्सल. नाही केलं तरी मार्क मिळतील, केले तरी मार्क मिळतील. हे झाले माझे टँजेंट. एक्स्ट्रा कष्ट करायचे नाही, जे मिळतंय ते फुल मार्क्स घ्यायचे. 4th पॉइंट जो तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचा आहे, स्टेप नंबर 1 डेरिव्हेटिव्ह काढा. ए तसाच कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 3 थिटा इंटू 3, 3 ने मल्टिप्लाय केलंय. पुढच्या स्टेप मध्ये याला उलट करा. त्याच्या पुढच्या स्टेप मध्ये दोघांनाही आर ने मल्टिप्लाय करा. सो ह्याला क्वेश्चन ने मल्टिप्लाय करणार मी. बरोबर आहे. त्याच्या पुढच्या स्टेप मध्ये ह्याला लिहा टॅन फाय आणि याला लिहा 1 अपॉन मायनस 3. ए कॅन्सल. कॉस अपॉन साइन असणार आहे कॉट 3 थिटा. कॉटला टॅन करण्यासाठी आपण काय सांगितलंय? मायनस कॉटला टॅन करण्यासाठी फक्त काय ऍड करायचं असतं? पाय बाय 2. काय ऍड करायचं असतं? पाय बाय 2. देअरफॉर थिटा जर का 0 पुट केला हा 0 होऊन जाईल ना. पायची व्हॅल्यू किती येईल? पाय बाय 2. दिस इज द टँजेंट ऍट थिटा इज इक्वल टू 0. नेक्स्ट पॉइंट, दॅट इज 5th पॉइंट इज टेबल. टेबलसाठी आपल्याला पाहिजे थिटा आणि आर. सो थिटाच्या व्हॅल्यूज काय पाहिजेत? या रूल बुक मध्ये लिहिलेलं आहे आपण. काय आहे? एन 3 असेल तर थिटा असला पाहिजे 0, पाय बाय 6, 2 पाय बाय 6, 3 पाय बाय 6 अँड सो ऑन. सो 0 पाय बाय 6, 2 पाय बाय 6, 3 पाय बाय 6, 4 पाय बाय 6, 5 पाय बाय 6, 6 पाय बाय 6, 7 पाय बाय 6, 8 पाय बाय 6, 9 पाय बाय 6, 10 पाय बाय 6, 11 पाय बाय 6 आणि 12 पाय बाय 6. कुठपर्यंत गेलं पाहिजे? खालच्या नंबर पेक्षा वरचा नंबर दुप्पट गेला पाहिजे. का? 6 2 जा 12 म्हणजे हा होणार 2 पाय. म्हणून खालच्या नंबर पेक्षा वरचा नंबर दुप्पट गेला पाहिजे. फक्त पहिली व्हॅल्यू पुट करा, बाकी काही पुट करायचं नाही. 0 पुट करा क्वेश्चन मध्ये. 3 इंटू 0 0, कॉस 0 1, आर ची व्हॅल्यू येणार ए. एक हिंट लक्षात ठेवा, कॉसचा प्रत्येक क्वेश्चन ए पासून सुरू होतो, कारण कॉस 0 1 असतो. बाकी फिक्स 0 मायनस ए 0 ए 0 मायनस ए 0 ए 0 मायनस ए 0 ए. राईट. आणि अजून एक गोष्ट, पहिली व्हॅल्यू आणि शेवटची व्हॅल्यू सेम आली पाहिजे, कारण 0 हाच असतो 2 पाय. सो पहिली आणि शेवटची व्हॅल्यू सेम नाही आली तर तुम्ही काहीतरी नक्कीच चुकता, एवढं लक्षात ठेवा. ओके. चलो करूया ड्रॉ आपण. ओके. फर्स्ट इज 0 ला ए, 0 ला ए, पाय बाय 6 ला 0, 2 पाय बाय 6 ला मायनस ए म्हणजे ऑपोजिट साइडला येणार. 2 पाय बाय 6 ला मायनस ए, 3 पाय बाय 6 ला 0, 4 पाय बाय 6 ला ए, 4 पाय बाय 6 ला ए, 5 पाय बाय 6 ला 0, 6 पाय बाय 6 ला मायनस ए म्हणजे पलीकडे ऑलरेडी पॉइंट केलेला आहे, परत करायची गरज नाही. 7 पाय बाय 6 0,
8 पाय बाय 6 ला ए. हा बघा 8 पाय बाय 6 ला ए ऑलरेडी झालेला आहे, परत करायची गरज नाही. 9 पाय बाय 6 0. 10 पाय बाय 6 ला मायनस आहे. 10 पाय बाय 6 ला मायनस आहे म्हणजे वर ऑलरेडी प्लॉट केलेला आहे, परत करायची गरज नाही. 11 पाय बाय 6 ला 0 आणि 12 पाय बाय 6 ला ए, जो ऑलरेडी प्लॉट केलेला आहे. शॉर्टकट काय सांगितलंय, आजूबाजूच्या दोन लाईन्सला टच करून पेटल ड्रॉ करायचे. सो ही अशी येणार, ही पहिली पेटल, ही दुसरी पेटल आणि ही तिसरी पेटल. सो दिस इज माय कर्व आर इज इक्वल टू ए कॉस 3 थिटा. आणि जर इथे थिटा चेक कराल तर इथे फायची व्हॅल्यू आहे पाय बाय 2. म्हणजे तुमची कर्व अशी पडली पाहिजे, पेटल पाकळी सारखी नाही पडली पाहिजे, गोल पडली पाहिजे. सो दिस इज माय कम्प्लीट रोज कर्व आर इज इक्वल टू ए कॉस 3 थिटा. सो याच्यामध्ये सिमेट्री चेक करून घ्याल तर सिमेट्रिकल टू इनिशियल लाईन आहे आपली. सिमेट्रिकल टू इनिशियल लाईन म्हणजे असा हात धरा, वरची बाजू आणि खालची बाजू सेम दिसली पाहिजे, सेम दिसते. ओके. सो अशा प्रकारची हे रोज कर्वचा कॉस्टचा क्वेश्चन आहे. सिमिलरली सायन्सचे क्वेश्चन असतील पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया.